जिला मुलं नाही तिला बाई म्हणावं, जिला मुलं आहेत तिला आई म्हणावं, आणि जगाचा सांभाळ करते ना तिला ज्ञानराज माऊली म्हणावं. त्यावेळेस माझ्या पुंडलिकरायाने वीट फिरकवली आणि सांगितलं, माझी सेवा होच तवर, पूर्ण होच तवर तू या विठेवर उभा राहा. जर वारी निर्माण झाली नसती तर महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास कसा वेगळा असता? महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर संस्कृतीची राजधानी आहे. भारतामध्ये विविध संस्कृतीने नटलेला म्हणजे महाराष्ट्र आहे तसं पाहायला गेलं तर. आणि त्या महाराष्ट्रात विविध संस्कृतीने नटलेला या महाराष्ट्रामध्ये प्रमुख अंग म्हणजे वारी आहे. टीव्हीवर लाईव्ह दर्शन दिसतंय. एकादशीच्या दिवशी जे महापूजा चालते, तुम्ही वारीत असताना तुम्हाला बघायला मिळत नाही, पण आम्ही घर बसल्या टीव्हीवर बघतो. आम्ही तुमच्यापेक्षा भाग्यवान आहात हे म्हणणारी लोक आहेत. महाराज, वारीमध्ये आपण बघतो हजारो लाखो भाविक एकत्र चालत असतात, पण त्यामध्ये कधी असं कोणाचं भांडण किंवा वादविवाद कधीच असे होताना नाही दिसत. तर त्यामागचं नेमकं कारण काय? ते म्हणले, अहो महाराज असं काही नाही, म्हणले आमच्याकडं तुमच्यापेक्षा जास्त भांडणं होतात. म्हणलं कसं काय बरं? फक्त आमचा भांडण्याचा प्रकार वेगळा आहे. ते म्हणलं कसं काय बरं? त्यावेळेस मला आमची भांडणं झाल्यानंतर बायको चपात्या करताना लाटणं फेकून मारते, आणि लाटणं लागलं तर तसं पाहायला गेलं तर ती हसते, आणि लाटणं हुकलं तर मी हसतो. खूप छान. बाप रखमा देवीवरू सगुण निर्गुण, बाप रखमा देवीवरू सगुण निर्गुण, आणि रूप विठेवरी दाविली खून. पण मोबाईल तसं पाहायला गेलं तर नोकियाचा छोटा मोबाईल होता. आर्थिक परिस्थिती, विवंचना, सगळ्या गोष्टींनी वारीची वाटचाल. आणि त्याच वेळेस रामकृष्ण हरी माऊली. आज आपल्या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत हरिभक्त पारायण गणेश महाराज आवजी. वारकरी विचारांचा प्रचार, युवकांमध्ये वारकरी संस्कार निर्माण करणे, समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, संत विचारांचा प्रसार आणि वारी परंपरेच्या जतनासाठी अनेक वर्ष कार्यरत असलेले अभ्यासक. वारी हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून त्यामागचा इतिहास, सामाजिक उद्देश आणि आजच्या काळातील महत्त्व यावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. कल्पना करा, आज सोशल मीडिया नसताना लाखो लोक एका विचाराने जोडले गेले तर 700 वर्षापूर्वी महाराष्ट्रात हे घडलं होतं. संत ज्ञानेश्वरांनी मंदिर उभारलं नाही, राजकीय पक्ष स्थापन केला नाही, मोठी सेना उभी केली नाही, पण त्यांनी अशी व्यवस्था उभी केली की आजही लाखो लोक वर्षातून 4दा हजारो किलोमीटर चालतात. प्रश्न आहे, ही फक्त भक्ती आहे का इतिहासातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर आपण सुरुवात करूया. तर पहिला म्हणजे मला हे जाणून घ्यायला आवडेल, मला आणि प्रेक्षकांनाही, की वारी म्हणजे काय? सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून रामकृष्ण हरी. आज खरं पाहायला गेलं तर मला मनापासून आनंद होत आहे. खऱ्या अर्थानं एक मारगप्पा ह्या चॅनलच्या माध्यमातनं, आणि तुम्ही सगळे जो टीम मारगप्पाचे जे खऱ्या अर्थानं समाजाला एक योग्य असं विषय घेऊन त्या विषयाची छाननी करत तो विषयाचं दर्शन करण्याचा जो मारगप्पा टीम कार्य करते, त्याबद्दल ह्या टीमला आणि मारगप्पाच्या सगळ्या चॅनलला मी शुभेच्छा आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचा जो विषय तुम्ही निवडला आणि मला बोलवलं त्याबद्दलही पुनश्च धन्यवाद. आजचा विषय तसं महाराष्ट्राला किंबहुना संपूर्ण भारताला, पुढे जाऊन सांगतो पूर्ण विश्वाला एक आदर्श वत एक जीवन संस्कृती घडून देण्याचं काम जे करते आहे त्याला वारी असं म्हणतात. आणि त्या वारीचा विषय आजचा आपला आहे. वारीचं म्हणायचं म्हटलं, साधारण विषय एक अर्थबोध लावायचा म्हटलं, वारी ही महाराष्ट्रातील विख्यात भक्तीचं पीठ पंढरपूर, श्री क्षेत्र पंढरपूर, पवित्र असं तीर्थक्षेत्र निवासी, तिथले अधिष्ठित देवता श्री विठ्ठल पांडुरंग यांची नियमाने वेळोवेळी दर्शनास जाणे याला वारी असं म्हणतात. वारी ह्या अर्थाचा विषय लावत असताना सहज आणि सोप्या भाषेत वारी म्हटलं तर आपल्याकडं तसं पाहायला गेलं तर तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात, माझ्या मल्हारीची वारी,
परत नंतर ज्योतिबाची वारी आहे, काही ठिकाणी त्याला खेटं असे शब्द म्हणतात, अनेक देवतांची वारी आहे. परंतु विशेष वारीचं प्रयोजन म्हणलं की आपल्या सगळ्यांना समोर दिसते ते म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर. आणि पंढरपूर हे भक्तीचं पीठ आहे. आणि त्या वारीच्या मध्ये कसं पाहायला गेलं तर वारी आणि वारी करणारा म्हणजे वारी आणि वारी कर हाच पुढे जाऊन शब्द वारकरी असा झाला आहे. आणि त्या पांडुरंगाची नियमाप्रमाणे वेळोवेळी दर्शनाला जाऊन एरझार करणे, येणे, तिथं दर्शन घेणे आणि परत येणे आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणे नामे वारीचा विषय आहे. किंबहुना याला वारी म्हणता येईल. परंतु संतांच्या व्यापक दृष्टिकोनातनं संत वचनाचा आणि संत साहित्याचा अभ्यास करता क्षणी वारीचा व्यापक अर्थ कळतो. आणि तो वारीचा संतांना अभिप्रेत असणारा वारीचा अर्थ म्हणजे फक्त एकच आहे, तो जीवाचा उद्धार. जीवाचा उद्धार होण्यासाठी जो प्रशस्त मार्ग संतांनी दाखवलाय त्याला वारी असं म्हणतात. आता वारी म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं, तर आता त्याच्याशीच अनुसरून विचारतो तुम्हाला की पहिली वारी कोणी केली किंवा वारीची सुरुवात कशी झाली? वारीची सुरुवात हा संशोधनाचा विषय. वारीची सुरुवात तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबारायही वारी करत होते आणि श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबापासून त्यांच्या घरी वारी दिसते. पण वारी तसं पाहायला गेलं तर सुरुवात कोणी केली हा प्रश्न थोडासा विचार केल्यानंतर, त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर पांडुरंगाची वारी देवतांनी ही वारी केलेली आहे हे प्रकर्षाने जाणवतं. आणि हे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. पांडुरंगाची वारी सर्वसामान्य जनमानस करतोय त्यात नवल नाही. परंतु पुराणामध्ये आपण पाहिलं गेलं तर वारी पंढरपूरची हे देवतांनी सुद्धा वारी केलेली आहे. मूळ वारी पाहायला गेलं तर मी असं म्हणेल, सगळ्यात पहिले पंढरीचे वारकरी म्हणलं तर भगवान शंकर वारी करत होते. मग सगळ्यात पहिले वारकरी म्हणलं तर भगवान शंकर म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. भगवान शंकर, मी ह्याचे प्रमाण देईन, मी माझ्या पदरचं बोलण्यापेक्षा संत जे बोलतात तो महत्वाचा विषय आहे. महाराज म्हणतात एके ठिकाणी, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणजे वारीच्या वाटेवर किंवा वारी करणारे सगळे म्हणजे सुरवराची दाटी उभे जोडून हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. मग ज्यावेळेस भगवान परमात्मा सगळे देव देवता सुरवर मुनिवर सगळी भगवान परमात्म्याची वारी करत हा जुना इतिहास आहे. आणि सगळ्यात पहिली वारी केली ते माझ्या भगवान महादेवाने. आणि तसं मार्गीचा कापडी महेशू असं एके ठिकाणी कापडीच्या अभंगामध्ये ह्या मार्गाचा सुरुवातच महेशू म्हणजे भगवान शंकर आहेत. म्हणून भगवान शंकर हे सर्वप्रथम वारकरी आहे. हे कसं पाहायला गेलं तर खूप गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. आणि तेच वारी करत असताना त्याचा सुद्धा दाखले आजही पंढरपुरामध्ये दिसतात. ज्यावेळेस पंढरपुरामध्ये वारी करण्यासाठी आले त्यावेळेस एवढी दाटी होती, असं म्हणलं जातं, एवढी दाटी होती की आमची माता जगत जननी पार्वती माता ते थकले आणि तिथेच बसले. म्हणले मी पुढे येत नाही, मी इथं थोडे विसावते. आजही तिथं मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर एवढी गर्दी झाली की तिथं नंदी सुद्धा थांबला, नंदिकेश्वर. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने म्हणजे महादेवाने त्यावेळेस नंदीला तिथे जिथे बसवलं, मारुतीरायाच्या समोर नंदीला बसवलं आणि नंदीला तिथं बसवून मारुतीरायाला सांगितलं नंदीकडे लक्ष दे. आणि मग महादेव भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी गेले. आजही त्या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये मारुतीरायाच्या समोर नंदिकेश्वर तिथे बसलेला विराजमान आहे हे दिसणारं प्रथमच पाहिलं गेलं तर एकच मंदिर भारतामध्ये आढळतं. हे तसं पाहायला गेलं तर ह्याची खूप सुंदर नोंद आहे. आणि त्याच करत परत भगवान परमात्म्याबरोबर जेव्हा गणपती पुढे गेले, गणपती खूप थकले आणि त्यावेळेस त्यांनी भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्याच्या वरती विराजमान झाले. आणि मग भगवान परमात्मा स्वतः म्हणजे थोडक्यात भगवान शंकर आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहिले. आणि भगवान परमात्मा विठ्ठलाने आणि महादेव या दोघांचं तसं पाहायला गेलं तर दर्शन आणि भेटी झाली. तर ह्याचा आनंद
भगवान परमात्मा पांडुरंगाला एवढा झाला की महाराज एके ठिकाणी सांगतात, विठोने शिरी वाहिला, विठोने शिरी वाहिला, याचाच अर्थ आनंदाने महादेवाला भगवान परमात्मा पांडुरंगाने आपल्या डोक्यावर बसवलं आणि आपल्या डोक्यावर बसवलं आणि तेव्हापासून भगवान परमात्मा पांडुरंगाच्या मूर्तीची पूर्ण कृती किंवा पूर्ण मूर्ती जेव्हापर्यंत भगवान परमात्म्याच्या मस्तकावर लिंग नाही तर ते भगवान परमात्म्याची मूर्ती अपूर्ण समजली जाते. ह्याचं दर्शक म्हणजे सगळ्यात पहिले वारकरी. हे तसं म्हटलं तर महादेव हे मला इथं आजच्या या संवादामध्ये नमूद करावंसं वाटतं. बरं महाराज, पालखीची परंपरा ही कशी सुरू झाली आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता? तसं पालखीची परंपरा ही खूप पुरातन आहे, प्राचीन आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरांनी ही वारी केली, त्याच्यानंतर संतांनी अभिप्रेत तसं वारीचं वाटचाल हे समाजाला दाखवून दिलं. ज्ञानोबराय हे तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबरायच्या घरी वारी होतीच, तुकाराम महाराजांच्या घरी वारी होती, पण याची सुरुवात ज्ञानोबरायांनी जी वारी दाखवली, माझं असं म्हणणं आहे की ज्ञानोबरायांनी वारी केली आणि वारी केल्यानंतर त्या वारीची सुरुवात, तुमचा प्रश्न वारीची सुरुवात सोहळ्याची कशी झाली, त्याच्यानंतर ज्ञानोबरायाचा धागा घेत ज्ञानोबरायाने मार्ग दावूनी गेले आधी, तुकाराम महाराज म्हणतात, दयानिधी संत ते, या स्वरूपातनं श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा ज्ञानोबरायाच्या वाटचालीवर मार्गक्रमण करत असतात. आणि तसं पाहायला गेलं तर आजकालची समाजाची शोकांतिका एवढी आहे, लोक अनुकरण करतात पण अनुसरण करत नाही. लोक अनुकरण करतात पण अनुसरण कोण करत नाही. पण तुकोबराय तसे नाही आहे. तसं एक सांगू का, एका हिंदी साहित्यकारांनी खूप सुंदर बोललेत, किसी भी रस्ते को महापुरुष का नाम देना बहुत आसान है, किसी भी रस्ते को महापुरुष का नाम देना बहुत आसान है, लेकिन उस महापुरुष के बताए रस्ते पे चलना बहुत मुश्किल है. लक्षात घ्या. म्हणून माझ्या तुकोबरायांनी फक्त ऐकलं नाही, त्या मार्गावर चाललेत. आणि त्यावेळेस तुकोबरायाच्याही नंतर, तुकोबरायांच्या वारीच्या नंतर, तुकोबरायांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी तसं काही लेखी आणि ताम्रपट किंवा नोंदी सापडतात. 1685 साली ज्येष्ठ वद्य सप्तमीला नारायण महाराज तुकोबरायांच्या पादुका घेत असत आणि ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीला येऊन ज्ञानोबरायाच्या पादुका घेत पंढरपूरच्या दिशेने ते वाटचाल करत असत. आणि त्याच्यानंतर 1685च्या नंतर 1830 पर्यंत त्यावेळेस ही परंपरा अद्यावत चालू होती किंवा ती अखंड परंपरा ही चालू होती. परंतु काही कारणावस्तव 1830ला किंबहुना त्याला म्हणूया 1831ला तुकोबरायाचा सोहळा आळंदीला न जाता पंढरपूरच्या दिशेने वळला. आणि त्यावेळेस ज्ञानोबराय आणि तुकोबराय हे स्वतंत्र पालखी सोहळा सुरुवात झाला. आणि त्याला कुठेतरी सुरुवात करण्यासाठी आणि संघटित करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यावेळेस वेगळा झाला ह्याची कुठेतरी मनामध्ये खंत ठेवत ज्ञानोबरायांचे तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश कृपांकित गुरुवर्य हरिभक्त परायण हैबत बाबा आरफाळकर हे पुढं येऊन त्यांनी पुढाकार घेतला. आणि 1832 साली त्यांनी, तसं त्यांचा आरफाळकरांचा इतिहास पाहिला तर ग्वाल्हेर घराण्यातले राजे शिंदेंच्या कडे ते आघाडीचे सरदार होते. आघाडीचे सरदार म्हणून ते कार्यरत होते. परंतु घरात वारकरी, परंपरेने वारकरी, ज्ञानोबरायाचे सेवक म्हणून ते नंतर पुढाकाराने ते संघटित होऊन आणि ज्ञानोबरायाची सेवा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यावेळेस असं नोंदी सापडतात, पुण्यातील खंडोजी बाबा भापकर, शुभानजी शेडगे आदी करून सगळ्यांना संघटित करून एक सैनिकी वृत्तीने आणि एक लष्करी शिस्तामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्यावेळेस सुरुवात केला. आणि ती आज लष्करी शिस्ताप्रमाणे आजही पालखी सोहळा तेवढ्याच जोमाने दिसून येते. हे त्याची सुरुवातीचा कार्यकाल म्हणलं जाईल.
महाराजांनी वारी ही जी करतात तर ही म्हणजे पंढरीचीच का? वारी पंढरीचीच का? खूप सुंदर प्रश्न आहे. पंढरीची वारी यासाठी थोडंसं पाहायला गेलं तर का वारी करायची म्हटलं तर मी एक सांगेल. माझ्या श्रीमंत ज्ञानोबराय एक सांगू का तुम्हाला? जिला मुलं नाही तिला बाई म्हणावं, जिला मुलं आहेत तिला आई म्हणावं, आणि जगाचा सांभाळ करते ना तिला ज्ञानराज माऊली म्हणावं. ही ज्ञानोबरायांनी आम्हाला बोलताना सुद्धा अंगावर शहारे येतात. ह्या ज्ञानोबरायांनी आम्हाला ती वारीचं महत्त्व सांगून दिलं. ज्ञानोबराय सांगतात, एक त्याचं वारी पंढरपूरचीच का ह्याचा थोडासा बारीक विचार सूक्ष्मदर्शी केला आणि विस्ताराने बोलायचं म्हटलं तर माझे ज्ञानोबराय त्यांच्या कार्यकालाच्या उत्तरार्धामध्ये पंढरपुरात गेले आणि पंढरपुरात गेल्यानंतर रावळात भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहिले आणि भगवान परमात्म्या पुढे आपला मनोदय व्यक्त केला. भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा, ए देवा, मला तीर्थयात्रा करावीशी वाटते. हे संवाद आहेत. ज्ञानदेव हे भगवान परमात्म्याशी संवाद साधतात. ज्ञानदेव म्हणतात, देवा, मला तीर्थयात्रा करावीशी वाटते, पण तीर्थयात्रा मला एकटी करायची नाही. माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, पण तुझं नाम माझ्याबरोबर दे. आणि त्यावेळेस नाम म्हणल्यानंतर देवाला म्हणलं काय म्हणायचंय. त्यावेळेस भगवान परमात्म्याला मनोदय सादर करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे मी ज्ञानदेव असलो तरी तुझ्याकडचा नामदेव माझ्याबरोबर दे, आणि ज्ञान आणि नाम आम्ही दोन्ही तीर्थयात्रा करून यावं असं मला वाटते. आणि त्याच वेळेस ज्ञानदेव आणि नामदेवांनी भारतभरातल्या सगळ्या तीर्थयात्रा केल्या. आणि केल्यानंतर ज्यावेळेस तेच ज्ञानोबराय आणि नामदेवराय भगवान परमात्म्याच्या सक्षम उभे राहिले तीर्थयात्रा केल्यानंतर, त्यावेळेस भगवान परमात्म्याला बघून ज्ञानोबरायांच्या डोळ्यात आपसूक अश्रूच्या धारा आल्या. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी स्वतःलाही समजवलं आणि लोकांना आणि समाजालाही सांगितलं, अरे बाबा, जगाच्या उद्धारासाठी तुम्हाला वारी करा. जगाचा उद्धार करणारा हा मृत्यू लोकामध्ये भूवैकुंठ पंढरपूर असणारा तो पंढरपूरचा राजा हा पांडुरंग परमात्मा आहे. त्याला प्रमाण देतात, बाप रखमा देवीवरू सगुण निर्गुण, बाप रखमा देवीवरू सगुण निर्गुण, आणि रूप विठेवरी दाविली खून. खून या शब्दाचा अर्थ निर्देश करणे. खून करून सांगितली, अरे बाबा, तुमचा उद्धार व्हायचा असेल ना, पंढरपूरची वारी करा. का की पंढरपूरची वारी का करावी हा एक दृष्टिभाग आहे. अजून दुसरा दृष्टिभाग, अजून मागे गेल्यानंतर पंढरपूरचीच वारी का, तर ह्याचा विचार थोडंसं पाहायला गेल्यानंतर गोकुळाहुनी येथा केला. भगवान परमात्मा ज्यावेळेस दिंडीर वनामध्ये रुक्मिणी माता रुसल्या म्हणून आल्या, रुक्मिणी माताला शोधण्यासाठी भगवान परमात्मा आले, त्यावेळेस माझे पुंडलिक राय सेवा करत होते. आणि पुंडलिक रायाची सेवेला तसं पाहायला गेलं तर भाळून भगवान परमात्मा पुंडलिक रायाच्या भेटीला गेले. आणि भेटीला गेल्यानंतर त्यावेळेस सेवा चालूत असताना त्यावेळेस माझ्या पुंडलिक रायाने वीट फिरकवली आणि सांगितलं, माझी सेवा होच तवर, पूर्ण होच तवर तू या विठेवर उभा राहा. आणि त्यावेळेस त्या भक्तीला, त्या सेवेला प्रसन्न होऊन भगवान परमात्मा, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा पुंडलिक रायाला म्हणतोय, अरे काहीतरी वर माग. त्यावेळेस पुंडलिक राय सत्सत विवेक बुद्धीने स्वतःसाठी काहीच मागत नाही. त्यावेळेस पुंडलिक राय सत्सत विवेक बुद्धीने, नीट ऐका बरं का, नीट ऐका, सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवून ते स्वतःसाठी काहीच मागत नाही. ते उलट म्हणतात, देवा, ए देवा, तुला द्यायचं असेल तर एक कर, तू माझी एवढीच विनंती आहे, तुला द्यायचंच आहे ना, माझी एवढी विनंती आहे, तू कायम स्वरूपी पंढरपुरामध्ये वास्तव्य स्वरूपात राहा. एक. आणि दुसरी गोष्ट आहे, तसं पाहायला गेलं तर जो तुझ्या दर्शनाला येईल, जैसे मूड पापी कोणी येईल, त्या सगळ्यांचा उद्धार कर. पुंडलिके दिधलावर, माझे तुकाराम महाराज म्हणतात, करुणा करे विठ्ठल. लगेच पुंडलिक रायाच्या शब्दाला होकार देत तथास्तु भगवान परमात्मा म्हणले. आणि तुकोबराय त्याला प्रमाण देतात आणि सांगतात, अरे बाबा, दिलावर जो या दर्शनाला येईल, मूड असू द्या, पापी असू द्या, कोणी असू द्या, मी त्याचा उद्धार करेन. एक.
आणि दुसरी गोष्ट करुणा करे विठ्ठल, करुणा स्वरूपात भगवान परमात्म्याने कृपा अवलोकन करून तथास्तु म्हणले आणि आशीर्वाद दिला. आणि भगवान परमात्मा पुंडलिकरायांच्या तसं विनंतीला मान देऊन भगवान परमात्मा जगाचा मालक विठ्ठल स्वरूपात पंढरपुरामध्ये वास्तव्याला राहिला. आणि पुंडलिकरायाच्या वचनानुसार जड मुडांचा उद्धारासाठी, जड मुडांच्या कल्याणासाठी भगवान परमात्मा कार्यासी तत्पर या सेवेने समाधान किंबहुना करण्यासाठी समचरण सावधान स्वरूप कार्यासी तत्परता या न्यायाने भगवान परमात्मा उभे राहिले. आणि हे ज्ञानोबरायांनी जाणलं, ज्ञानोबरायांनी जाणलं हे कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये नाहीये. म्हणून ज्ञानोबराय सगळ्या समाजाला, सगळ्या दिनांना, सगळ्या जीवमात्राला, सगळ्या प्राणीमात्राला विनंती करून सांगतात, अरे बाबा ह्याचीच वारी करा. का तर बाप रखमा देवीवर सगुण निर्गुण आणि रूप विठेवरी दाविली कोण, हे आमच्या ज्ञानोबरायांनी सांगितल्यानंतर आपण वारी केलीच पाहिजे. म्हणून पंढरपूरचीच वारी हे महत्त्वाचा विषय. महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी मठ किंवा आश्रम किंवा मंदिर हे काही न बांधता वारीचाच मार्ग का अवलंबला, म्हणजे त्याच्याबद्दल अजून काही तुम्हाला सांगता येईल का? त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती पाहता मठ संस्था हे काढण्यापेक्षाही ज्ञानोबरायाला वंचितांचा, जीवमात्राचा, प्राणीमात्राचा उद्धार करण्यासाठी उद्धारक मार्ग, प्रशस्त मार्ग देण्याचं ज्ञानोबरायांना त्यावेळेस असं वाटलं असेल असं मला वाटतंय. कारण की त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती पाहता त्यावेळेमध्ये तसं संस्था, मठ ह्याला जास्त फारसं महत्त्व नव्हतं. परंतु जग उद्धारासाठी ज्ञानोबरायांनी खरं पाहायला गेलं तर राजमार्गाचं तसं आपल्याला एक प्रशस्त मार्ग दिलाय, प्रशस्त एक ज्ञान स्वरूप ईश्वरी प्रसाद म्हणून दिलाय. मला असं वाटतं हरिपाठ दिलाय, अमृतानुभव दिलाय. तसं पाहायला गेलं तर ज्ञान्यांसाठी अमृतानुभव आहे, मध्यमासाठी ज्ञानेश्वरी आहे आणि सर्व जीवमात्राच्या कल्याणासाठी हरिपाठ एवढा सुंदर प्रसाद दिल्यानंतर असं मला वाटतं हे पाठ असल्यानंतर मग अनेक संस्था आणि मठ आणि बाकी इतर गोष्टीची इथं आवश्यकता वाटत नाही. म्हणून त्यावेळेस असं वाटतं की त्यावेळेस ही संस्था आणि मठाला माझ्या ज्ञानोबरायांनी त्यावेळेस विचारही केला नाही असं यातनं मला असं. काळात वारी सुरू करण्याची म्हणजे अशी नेमकी काय गरज ज्ञानेश्वर महाराजांना भासली, की म्हणजे समाजामध्ये अशा काही तेव्हा काही अडचणी वगैरे होत्या का? ज्ञानोबरायांनी तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबरायांच्या परंपरेतच किंवा ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या घरातच वारी होती. तुकोबराय एके ठिकाणी म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. माझ्या घरातच मुळात वारी आहे, माझ्या घरातच वारी आहे, वेगळं काहीच नाही आहे, माझ्या घरातच वारी आहे. आणि त्या परंपरेचं अनुसरण मी करतोय, परंपरेचं मी पायीक आहे. वारी त्यावेळेस ज्ञानोबराला करावसी का वाटली, त्याचं एकच कारण आहे, जीवाचा उद्धार. जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय आधी करून सगळ्या संतांना जे वाटलं ते म्हणजे प्रशस्त वारी आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर वारकरी संप्रदायाचा उपासनेचा एक प्रमुख अंग म्हणजे पंढरीची वारी आहे. म्हणून ज्ञानोबरायाला जीव उद्धारासाठी वारी हे महत्त्वाचं वाटले असंच यातनं प्रकर्षाने जाणवतं. संत ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या विचारांमुळे सर्वात मोठा विरोध कोणाचा होता? ज्ञानेश्वर महाराजांना विरोध असं म्हणण्यापेक्षा समाजाची सध्याची अवस्था आणि त्यावेळेची अवस्था ह्याचा विचार केल्यानंतर थोडंसं मी स्पष्ट आणि विनोदाने बोलतो. ज्याला आपले विचार पटतात तो कधीच विरोध करत नाही, आणि ज्याला आपले विचार पटत नाही तो विरोध करतो. ही रीत आहे समाजाची, ही समाजाची रीत आहे. त्यावेळेसही तसंच होतं. परंतु एक विशिष्ट वर्गाचं नाव घेऊन त्यांनी विरोध केला असं म्हणणं चुकीचं ठरेल. ज्यावेळेस धर्मपंडितांनी त्यावेळेस ज्ञानोबराय आदी करून चारी भावंडांचा विरोध केला, त्यावेळेस काहीतरी एक दिव्य दृष्टी आणि दिव्य ज्ञानाने त्यावेळेस
ज्ञानेश्वरीच्या माध्यमातनं सगळ्या प्रश्नांची उकल केली. म्हणजे रेडा वेद बोलविला, त्याच्यानंतर भिंत चालून दाखवली. याच वेळेस सगळे तत्वज्ञानी, विचारसागर किंबहुना त्यावेळेच्या धर्मपंडितांना त्यावेळेस त्यांचा विरोध संपला. याचाच अर्थ असा आपण लावूया, त्यावेळेस ज्ञानोबारायलाही कुठलाही विरोध नसेल आणि नसला. ह्याच्यामुळं प्रशस्त राजमार्ग त्यांनी सगळ्यांसाठी खुला करून टाकला. म्हणजे विरोध झाला नाही झाला हा आपण तसा विचार करण्यापेक्षाही ज्ञानोबारायांनी एवढा लोकांचा विरोध पत्करून आपल्याला सुंदर अशी वाटचाल आणि ज्ञानेश्वरी प्रसाद दिलेला आहे, हेच आपलं भाग्य समजलं पाहिजे. जर वारी निर्माण झाली नसती तर महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास कसा वेगळा असता? महाराष्ट्र तसं पाहायला गेलं तर संस्कृतीची राजधानी आहे. भारतामध्ये विविध संस्कृतीने नटलेला म्हणजे महाराष्ट्र आहे तसं पाहायला गेलं तर. आणि त्या महाराष्ट्रात विविध संस्कृतीने नटलेला या महाराष्ट्रामध्ये प्रमुख अंग म्हणजे वारी आहे. प्रमुख अंग म्हणजे वारी आहे. मी थोडंसं कधी कधी माझ्या विवेचनामध्ये बोलत असतो, भारतामध्ये उत्तर भारत हे देवभूमी आहे. भारतामध्ये उत्तर भारत हे देवभूमी आहे, पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे विसरता कामा नये. संतांची भूमी आहे. या संता म्हणजे माझे ज्ञानोबाराय, माझे तुकोबराय, माझे चोखामेळा, सावता महाराज, नरहरी महाराज आदी करून सकल संतांनी इथं जन्म घेतलेला आहे. किती पवित्र देशा अशा स्वरूपातलं आहे. म्हणून आज विखोरलेला तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र बघायला आपल्याला डोळ्यासमोर महाराष्ट्र दिसला असता, परंतु एक संस्कृतीला धरून आणि एक वेगळ्या अंगाने नटलेला महाराष्ट्र आणि संस्कृतीने असं संस्कृतीचे सुंदर चादर ओढव एक संवर्धन आणि एक तसं सुंदर स्वरूपाचं एक नटलेलं महाराष्ट्र नक्कीच ह्यामध्ये आपल्या संतांची मुख्य देण आहे हे विसरता कामा नये. वारीत चालणं हेच महत्त्वाचं का? म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घर बसल्या घेतलं तर चालत नाही का? हा प्रश्न आधुनिकतेचा विचार केल्यानंतर सगळ्याच्या मनाला भेडसावणारा प्रश्न आहे. काही लोक मला म्हणतात, महाराज एवढ्या गर्दीत का जायचं? एवढा धक्का दुक्की, त्रास, देहाला त्रास, परत नंतर गर्दी, जेवण मिळालं तर मिळालं, ऊन पाऊस वारा सहन करून पंढरपूरला गेल्यानंतर काय मिळतं? टीव्हीवर लाईव्ह दर्शन दिसतंय. लोक असं म्हणतात. आजकाल टीव्हीवर लाईव्ह दर्शन आहे, मोबाईलमध्ये सगळं देवाचं दर्शन आहे. किंबहुना जे भगवान परमात्माच्या आषाढी एकादशीच्या दिवशी जे महापूजा चालते, तुम्ही वारीत असताना तुम्हाला बघायला मिळत नाही, पण आम्ही घर बसल्या टीव्हीवर बघतो. आम्ही तुमच्यापेक्षा भाग्यवान आहात हे म्हणणारी लोक आहेत. परंतु वारीच्या वाटचालीला चालायचं कारण एकच सांगतो तुम्हाला. वारीच्या वाटचालीमध्ये मार्गक्रमण करत असताना कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप 3 तपा होत असतात. आणि 3 तपाच्या सानिध्यामध्ये आपण तपपूर्ती केल्यामुळे आणि त्या अनुषंगाने स्वतः ज्ञानोबारायाच्या सानिध्यात चालत असताना ज्ञानोबारायाची कृपा, 3 तप आणि वाटचाल करत असताना मिळणारा जो आनंद आहे, या सगळ्या गोष्टीने मार्गक्रमण करत पंढरीच्या नगरीमध्ये प्रवेश करताना जो आनंद मिळतो ना, तो आनंद सांगता येत नाही. हा आनंद फक्त अनुभवता येतो. म्हणून वारी ही घर बसल्या करण्यापेक्षा कायिक वाचिक मनाने आणि तसं ज्ञानोबारायाच्या सानिध्यात. एक तुम्हाला सांगू का, बाजारात एकटं जाणं आणि आईचा हात धरून जाणं हा फरक आहे. ज्ञानोबारायाचा म्हणजे आईच्या हात धरून पंढरपुरामध्ये जाणं आणि 3 तप घडून भगवान परमात्माचं यथोचित दर्शन घेणं, ह्याच्यामध्ये जी वारीची सार्थकता आहे ते घर बसल्यावर त्या दर्शनाने वारीची सार्थकता होत नाही. म्हणून घर बसल्यापेक्षाही वारीमध्ये जाऊन जिलबी आवडते, बघणं हा भाग आहे आणि खाणं हा भाग आहे. जिलबी आवडते,
बघून त्याचा स्वाद कळणार नाही, पण खाल्यानंतर त्याची तृप्ती आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. घर बसल्यानंतर फक्त बघणे आणि वारीत चालल्यानंतर त्याचे अनुभवणे. म्हणून वारी ही अनुभवाची आहे, म्हणून वारीला गेलंच पाहिजे, हा माझा अट्टाहास आहे. महाराज, आता ज्ञानेश्वरीबद्दल विचारतो जरा, की ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली तर ती संस्कृतमध्ये न लिहिता मराठीत का लिहिली, आणि त्याचा म्हणजे वारीशी काही संबंध आहे का? तसं वारीशी विषय वारी हा उपासनेचा मार्ग आहे. वारी हा उपासनेचा मार्ग आहे. ज्ञानेश्वरी हे तसं पाहिलं गेलं तर प्रबोध किंवा एक सगळ्यांना एक तसं पाहायला गेलं तर आत्मसाक्षरता करण्याचं काम ज्ञानेश्वरी आहे. तसं महाराष्ट्रामध्ये तसं एक सांगू का तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये 3 तशा गोष्टी आपण पाहिले गेल्यानंतर, एक वारकरी संप्रदाय, इथं पंथ, एक ग्रंथ आणि तिसरे संत. हा पंथही श्रेष्ठ आहे, ह्याचे ग्रंथही श्रेष्ठ आहे आणि ह्याचे संतही श्रेष्ठ आहेत. आणि या संतची तसं पाहायला गेलं तर या सगळ्या संतांचे संकलितमध्ये ज्ञानेश्वरी हे सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे. एक तरी ओवी अनुभवावी असे महाराज सांगतात, किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे. आणि ते तसं पाहायला गेलं तर गीतेचा टीकात्मक परीक्षण करून सर्वसामान्यांना साक्षर करण्यासाठी, सर्वसामान्यांना गीतेचा सुलभ सहज अर्थ बोध होण्यासाठी माझ्या ज्ञानोबारायांनी हा संस्कृतचा टीकात्मक परीक्षण करून आणि ज्ञानेश्वरी मराठीमध्ये देऊन खऱ्या अर्थानं एक समाजाला एक प्रसाद दिलेला आहे. म्हणून हे ज्ञानोबारायांची आपल्यावर असलेली एक विशेष कृपा आहे. महाराज, वारीमुळे महाराष्ट्रात मी पासून आपण ही भावना कशी निर्माण झाली? तसं पाहायला गेलं तर मी म्हणलं तर एक वचन शब्द ठरतो आणि आपण म्हणले की अनेक वचन येतं. वारी हा सामूहिक दृष्टीने केला जाणारा हा एक विषय येतो. वारीमध्ये सगळे आपण, थोडंसं तुम्हाला याचं विस्ताराने बोलायचं म्हटलं, मी हा तसं पाहायला गेलं तर संकुचित बुद्धीचा विषय आणि आपण म्हणलं तर तसं पाहायला गेलं तर सामूहिक विषय येतो. ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, मी कोण आहे याचा करावा विचार. मी कोण आहे याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय म्हणतात, मी विचार केला मी कोण आहे, आणि मी हे स्वतःला कळाल्यानंतर मीपणाचं सगळं लवलेश संपतो आणि तिथं भगवान परमात्म्याच्या विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा या न्यायाने सगळ्यांना संघटित करून आपण ह्या विषयाने पुढे प्रवृत्त होतो. ज्ञानोबारायांनी वारी आपल्या पुरतं ठेवली नाही. ज्ञानोबारायांनी वारी सगळ्या जीवांच्या उद्धारासाठी ठेवली. म्हणून एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, या रे लहान थोर, यासी भलती नारी नर. सगळे या, आणि या तरी या, फक्त या असा विषय नाहीये. आल्यानंतर याचा फलप्राप्ती काय, फलश्रुती काय, नटखट यावे आणि शुद्ध होऊन जावे. आणि नटखट यावे आणि शुद्ध होऊन जावे यासाठी, उद्धारासाठी एकटेपणाला महत्व न देता सामूहिकरित्याने आपण सगळेजण या आणि स्वतःच्या जीवाचा कल्याण करा. यासाठी मी पासून आपणापर्यंत हे संतांनी केलेलं विशेष कार्य आहे. महाराज, वारीमध्ये आपण बघतो हजारो लाखो भाविक एकत्र चालत असतात, पण त्यामध्ये कधी असं कोणाचं भांडण किंवा वादविवाद कधीच असे होताना नाही दिसत. तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे? तसं पाहायला गेलंय तर घरोघरी मातीच्या चुली. बरोबर. मी असं म्हणेल ज्याच्या घरात भांडं वाजत नाही ते घरच नाही. ज्याच्या घरात भांडं, काही लोक म्हणतात महाराज आमच्या घरी भांडणच होत नाही, परंतु ज्याच्या घरी भांडणं होत नाही तर माझं असं म्हणणं त्या घरात माणसंच नाही. व्हायला पाहिजे. भांडणं हे तसं पाहायला गेलं तर जिवंतपणाचं लक्षण आहे. एके ठिकाणी आमच्या वाड्यामध्ये सगळ्यांच्या घरी भांडणं होत असत, पण ते एकाच्या घरी भांडणं व्हायचीच नाही. नुसतं त्या घरातनं हसण्याचा आवाज येत असत. आम्ही सगळेजण गेलो, अरे वा, आपल्या वाड्यामध्ये सगळ्यांच्या घरी भांडणं होतात, मग तुमच्या घरी भांडणं होत नाही, तुमच्याकडनं भांडणाचा आवाज येत नाही, फक्त हसण्याचा आवाज येतो. ते म्हणले, अहो महाराज असं काही नाही, म्हणले आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त भांडणं होतात. म्हणलं कसं काय बरं? फक्त आमचा भांडण्याचा प्रकार वेगळा आहे. ते म्हणलं कसं काय बरं? त्यावेळेस म्हणलं आमची भांडणं झाल्यानंतर बायको चपात्या करताना लाटणं फेकून मारते, आणि लाटणं लागलं
तर तसं पाहायला गेलं तर ती हसते आणि लाटणं हुकलं तर मी हसतो. खूप छान. लक्षात घ्या, भांडणं आहेच, पण भांडण्याचा प्रकार वेगळा आहे, तसं लक्षात ठेवा. परंतु इथं भांडणं, सांसारिक भांडणं वेगळे आणि परमार्थिक भांडणं वेगळे. इथं संतांनी घालून दिलेली जी एक दिशा आहे, संतांनी घालून दिलेली एक पद्धत आहे, तिथं भांडणं जीवाचं आणि शिवाचं आहे. आणि जीवाशिवाची संतांनी लावलेली भांडणांमध्ये तिथं सकाळी उठल्यानंतर नामस्मरण, भजन, कीर्तन, 2 वेळेसचं जेवण झाल्यानंतर, दिवसभरातनं थकवा आल्यानंतर, संध्याकाळी वळकुटी काढून झोपल्यानंतर भांडणाला वेळच मिळत नाही हो. अजून थोडंसं एका हिंदी कहावताच्या अनुसार आपण विचार केला, खाली दिमाग शैतान का घर. पण इथं खाली दिमाग ठेवायला वेळच नाहीये. अखंड दिवस अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, अशा स्वरूपातलं भजन कीर्तन नामस्मरणाचा टाहो, नाम यज्ञ चालत असताना या सागरामध्ये नाम यज्ञ ज्यावेळेस चालतो त्यावेळेस भांडणाला वेळच पुरत नाही. म्हणून इथं भांडणाचा विषय राहत नाही. आणि जिथं भांडणं नाही असेल तरी त्या काहीतरी गोष्टी पुरतं मर्यादित असेल. जिथे भांडण आहे त्याला आपण वारी म्हणावं, जिथं प्रेमाचं भांडण आहे त्याला वारी म्हणावं, आणि जिथं सुसंवादाचं भांडण आहे त्याला वारी म्हणावं. महाराज, पालखी परंपरेची सुरुवात नेमकी कधी झाली आणि त्याच्या मागचा मूळ उद्देश काय होता? मी सुरुवातीच्या प्रश्नामध्येच सांगून गेलो, वारी ही संकल्पना एरझार, येणे आणि जाणे, आपल्या उपास्य दैवताचं दर्शन घेणे एवढं असलं तरी संतांच्या दृष्टिकोनातनं विचार केला, सकळ प्राणी मात्राचा, सकळ जीव मात्रेचा सगळ्यांचा उद्धार व्हावा आणि उद्धार होऊन सगळ्या जीवमात्राचं कल्याण व्हावं, यासाठी प्रशस्त मार्ग संतांनी जे दाखवून दिलं हे वारी आहे. हाच मुख्य हेतू वारीचा आहे, हाच मुख्य हेतू आहे. माझे तुकाराम महाराज म्हणतात, स्वल्प वाटे जाऊ राजेयासी कांता. अजून तुम्हाला एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, मोडोन या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले यायचा. सगळ्या मोडून टाकल्या शॉर्टकट मार्ग आणि राजमार्ग एक निवडून दिला. आणि तो का, तर जीवाचा उद्धार हाच एक मुख्य उद्देश वारीचा आहे. आणि याच्या सुरुवातीला ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून सकल संतांनी वारी केली. आणि ह्याची तशी मूळ संकल्पना सगळ्या संतांनी जीवाच्या उद्धारासाठी केलेली असली तरी आपण थोडासा कधी सुरुवात झाली असं म्हटलं तर 1832 साली हैबत बाबा यांच्या लष्करी शिस्तीतनं हा सोहळा पुढे चालू लागला. संतांनी वारीमध्ये स्त्रियांना दिलेलं स्थान त्यावेळेस क्रांतिकारी होतं का? हा प्रश्न तसा पाहायला गेलं तर आपण त्याला, ह्या प्रश्नाला आध्यात्मिक दृष्टिकोनातनं याच्याकडे विचार करूया. ज्यावेळेस मी सुरुवातीला सांगितलं की वारी ही जीव उद्धारासाठी वारी आहे, ज्यावेळेस जीवाचा उद्धार करण्यासाठी वारी असते किंवा संतांनी दाखवून दिलेली वारी ही जीवाच्या उद्धारासाठी आहे, मग जीवाचा उद्धार होत असेल तर त्यावेळेस लिंगभेद शिल्लक राहत नाही. लिंगभेद शिल्लक राहत नाही म्हणजे इथं स्त्री, पुरुष, प्राणी हे कुठलाही विषय राहत नाही. का की वारी हे तसं पाहायला गेलं तर जातीभेद, लिंगभेदच्या पलीकडे ची अवस्था आहे ती म्हणजे वारी आहे. म्हणून इथं महिलांना किती स्थान, पुरुषांना किती स्थान ह्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, लक्षात घ्या, माझं असं म्हणणं आहे की पुरुषांमध्ये असणारा ही जीव, प्राणी मात्रामध्ये असणारा ही जीवच आहे, आणि तसं पाहायला गेलं तर महिलांमध्ये असणारा जीव आहे. म्हणजे जीवाचं कल्याण करण्यासाठी ही वारी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर म्हणून इथं स्त्री पुरुष हा भेद राहत नाही. आणि ही वारी हेच शिकवते. बघा थोडंसं मी काय बोलतोय, तुम्ही इथं भेद सांगितला, पंढरपूरचीच वारी का आणि तिथं का भेद नाही याचं मी कारण सांगतो. पंढरपूरला 3 गोष्टींना आपल्याला विचार करता येईल. पंढरपूरला एक उच्च नीच असा प्रकार नाहीये. पंढरपुरामध्ये उच्च नीच असा प्रकार नाहीये. त्याला प्रमाण देतो, उच्च नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. एक उच्च नीच नाहीये. दुसरा विचार आपण केला तर इथं भेदाभेद नाहीये. आता ह्यालाही प्रमाण देतो, भेदाभेद अमंगळ सांगितले गेलेले.
हा भेदाभेद करणं अमंगळ सांगितले. आणि तिसरा, तसं जीव मात्रेला घातक असणारं अभिमान हेही सुद्धा पंढरपुरामध्ये नाहीये. आणि ह्याचं प्रमाण देतो तुकोबराय बोलतात, पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. म्हणजे इथं अभिमानी नाहीये, म्हणजे इथं अभिमान नाहीये, इथं उच्च नीच नाहीये, इथं भेदाभेद नाहीये, आणि इथं स्त्री पुरुष सुद्धा भेद नाहीये. इथं सगळे जीव एकत्र असून ते जीव त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आतुर आहेत आणि ह्या जीवाचं उद्धार व्हावं यासाठी सगळे मार्गक्रमण वारी करत असतात. म्हणून इथं ही स्त्री पुरुष भेद हे मान्य तसं गौण ठरेल असं मला वाटतं. महाराज, वारी हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून समाजातील संवादाचं माध्यम होतं का? 100% वारी हा धार्मिक कार्याच्या पेक्षाही वारी हिचा वाटचाल, आता तसं पाहायला गेलं तर 18 पगड जाती एकत्र येतात. पुरातन काळामध्ये तसं पाहायला गेलं तर एक विशिष्ट वर्ग बोलका असायचा, बाकी बोलके असले तरी अबोल असायचे. आता तसं पाहायला गेलं तर सगळे बोलके झालेत, अबोल कोणीच नाहीये, लक्षात घ्या. परंतु त्यावेळेस सगळ्यांना सुसंवाद एकत्रित आणि राजमार्गावर घेऊन जीवाच्या उद्धारासाठी सगळ्यांनी सुसंवाद साधावा आणि सुसंवाद साधून एक लक्षात ठेवा, जीवाचा उद्धार करून घ्यावा, यासाठी संतांनी केलेली ही क्रांतीच म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज आज असते तर आधुनिक म्हणजे आत्ताच्या वारीमध्ये कोणते बदल त्यांनी सुचवले असते, असं काही तुम्हाला सांगता येईल का? तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज एवढा मोठा मी नाहीये, कारण की त्यांनी काय बदल सुचवले आहेत हे मी सांगणं तसं पाहायला गेलं तर लहान तोंडी मोठा घास आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज हे आमचे तसं पाहायला गेलं तर एक श्वास आणि एक प्राण आहे. त्यांनी बदल काय सुचवले हे मी सांगणं अयोग्य ठरेल, हा त्यांचा विषय आहे. परंतु तसं एक इथं प्रामुख्याने निदर्शनात आलेलं सांगून देतो. तसं पाहायला गेलं तर आता वारीमध्ये प्रमाण वारीचं मोठं झालंय किंवा प्रमाण वारीचं वाढलेलं आहे, पण परिणाम कमी झालेला आहे. वारीचं प्रमाण वाढलंय पण वारीचा परिणाम कमी झालेला आहे. माझ्या मते संतांना असं अपेक्षित असेल, वारीचं प्रमाण नाही वाढलं तरी चालेल, परिणाम वाढला पाहिजे. परंतु आता प्रकर्षाने जाणवतं वारीचं प्रमाण वाढले, पर परिणाम किती वाढले हा थोडा चिंतनीय किंवा विचाराचा विषय आणि चिंतन करण्याचा विषय असं मला वाटतं. संतांना प्रमाणापेक्षा परिणामाची तसं पाहायला गेलं तर आस असावी असं माझं एक मत आहे. युवकांनी वारी का करावी, म्हणजे फक्त भक्तीसाठी की व्यक्तिमत्व विकासासाठी? युवकांनी वारी केलीच पाहिजे हा माझा अट्टास आहे. आपल्याकडे एक म्हण झालेली आहे, वारीचं तसं पाहायला गेलं तर भजन कीर्तनाचं पूजेचं एक वय समाजाने अधोरेखित केलेले. लक्षात आलं का? मला काय म्हणायचंय, एक असा समज झालाय लोकांचा, तो खोटा आहे. आजच्या माध्यमातून मला सांगायचं तो खोटा आहे. लक्षात घ्या, मतदानाचं वय ठरलेलं आहे, लग्नाचं वय ठरलेलं आहे, शिक्षणाचं वय ठरलेलं आहे. परंतु लोकांनी या ठरवताना वारीचा वय, भजन कीर्तनाचं वय आणि तसं पाहायला गेलं तर नामस्मरणाचं वय सुद्धा ठरवून टाकलेले. पण माझे संत सांगतात, जवळवर चालावया हात पाय तववर तीर्थयात्रे जाय चुकू नको. ज्या वेळेस मुखामधनं राम हा शब्द पडतोय त्यावेळेस रामाची प्राप्ती करून घे. आणि ज्या वेळेस आपली चूक इथंच होतीये, आपण राम म्हणायच्या ऐवजी ज्यावेळेस मरा मरा शब्द बाहेर निघतो त्यावेळेस परमार्थाच्या कडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यावेळेस अब पस्ताय होत क्या जब चिडिया चुग गई खेत, त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. म्हणून युवकांना माझं विनंती आणि हात जोडून आहे, संतांनी हा जो मार्ग दाखवलाय तो युवकांसाठी आहे. पुढे जाऊन सांगतो, तुम्ही जसं मला म्हणलं युवकांसाठी वारी आहे का, अरे बाबा माझं म्हणणं आहे, माझे ज्ञानोबा युवक अवस्थेला वारी पूर्ण करून आजही संसार सुफळ झाला गे माय म्हणणारे माझे ज्ञानोबा आहे हे खऱ्या अर्थानं आजच्या युवकांचे आयडॉल
आजच्या युवकांचे आदर्श हे ज्ञानोबारायच राहिले पाहिजे. आणि त्या अर्थाने मी सांगेल, हे ज्ञानोबारायांचं अनुकरण करायचं असेल, ज्ञानोबारायांचं पथिक व्हायचं असेल, तर ज्ञानोबारायांच्या विचारावर चालायचं असेल आणि ज्ञानोबारायांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल, तर वारी युवकांनी केलीच पाहिजे. व्यक्तिमत्वासाठी नाही, जीवाच्या उद्धारासाठी. खरं. वारीत तुम्ही असा कुठला अनुभव म्हणजे तुम्हाला आला का की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की विठ्ठल आजही आपल्याबरोबर आहे? 100% वारीच्या वाटचालीचे अनुभव खूप आहेत. पुढे जाऊन सांगू का, प्रत्येक वारी करणाऱ्यांचा वेगवेगळा अनुभव आहे. आता तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो, मी 12वी झाल्यानंतर वारीच्या वाटचालीला लागलो. माझं परम भाग्य असेल. मला एकाने विचारलं, महाराज आपण नेपाळी आहात, घरात वारीची परंपरा नाही आणि वारीच्या वाटेवर आले, काय कारण असेल? त्यावेळेस मला उत्तर देता आलं नाही, पण तुकोबरायचं एक प्रमाण आठवलं. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सम्मुख तो कैसा. या न्यायाने ज्यावेळेस मी वारीची वाटचाल केली, लहान होतो, माझ्या घरनं मी एकट्याने वारी केली. माझ्याबरोबर काही सवंगडी होते, जामदार भाऊ होते, प्रभाकरजी होते, घोगरेजी होते, माझ्या मित्रांबरोबर वारी केली. वाल्ल्याच्या मुक्कामी ज्यावेळेस ज्ञानोबाराय विसावले, परंतु ज्या ठिकाणी मुक्काम होता तो आमचा त्या दिवशीचा मुक्काम बदलला गेला काही कारणावस्तव. माझी सुरुवातीच्या वारीची काळ होती, सुरुवातीच्या वारीच्या वाटचालीच्या काळीतलं मी हे उदाहरण सांगते तुम्हाला. आणि अचानक बदललेल्या मुक्कामामुळं आणि मी दिंडीतनं बाहेर येऊन भूक लागली म्हणून काहीतरी खाण्यासाठी बाहेर आल्यामुळं दिंडीचा नंबर पुढे निघून गेल्यानंतर समाज आरतीनंतर पूर्णतः दिंड्या विखुरलेल्या होत्या. जो तो आपापल्या दिंड्या आपल्या मुक्कामी गेलेले होते. पण मला सुधरत नव्हतं ह्या गर्दीमध्ये की माझा मुक्काम कुठं आहे. अक्षरशः मी गहीवरून आलो, मला सुचेना मी कुठे जावं आणि काय जावं. तुम्ही म्हणाल महाराज मग मोबाईल नव्हता का? तुम्हाला सांगतो, त्यावेळेस माझ्याकडे नोकियाचा छोटा मोबाईल होता. आणि त्यावेळेस वारीच्या कालामध्ये पूर्वीच्या काळी मला आठवते, संध्याकाळी माऊली विसावल्यानंतर जेवण झाल्यानंतर STD बूथ असत आणि STD बूथच्या मागे तिथं लाईन लावून तिथं फोन करण्यासाठी रांगा असायच्या आणि तिथे जाऊन संपर्क करायचा, त्यावेळेची साधना. पण मोबाईल तसं पाहायला गेलं तर नोकियाचा छोटा मोबाईल होता. आर्थिक परिस्थिती विवंचना सगळ्या गोष्टींनी वारीची वाटचाल. आणि त्याच वेळेस वाल्लगाव छोटंसं, टावर त्यात छोटेसे आणि समुदाय खूप मोठा लाखांनी, त्यामुळे फोनाचा संपर्क किंवा रेंज नव्हती. मला थोडंसं भीती वाटली, आता जायचं कुठं याचा विचार करत मी थोडंसं रस्त्यावर आलो आणि रस्त्यावर जात असताना एका कोपऱ्यामध्ये रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी बसलो आणि एका ठिकाणी बसून विचार करत होता, आता काय करावं, कुठं जावं, कुठं राहावं. पण त्यात क्षणी एक व्यक्ती आला, म्हणले, बाळा महाराजजी आपण वारीच्या वाटेवर आलात, माझ्या घरी तुम्ही प्रसादाला याल का? चला माझ्या घरी प्रसादाला. मला भूकही लागली होती, पैसेही जवळ नव्हते. आणि त्याच वेळेत त्यांनी आग्रह केल्यानंतर मीही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या घरी गेलो. आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला असं सुगरणीतनं तसं एका ठेवीतलं व्यंजन करून मला असं जेवण्यास आग्रह धरला आणि मन तृप्त होऊन तृप्तीचा ढेकर देऊन तसं पाहायला गेलं तर पुढचा प्रश्न मला भेडसावत होता, आता रात्रीचा मुक्काम करायचा कुठे? मग त्यांनी माझ्या चेहऱ्याचा भाव ओळखला. ते म्हणले, काही अडचण आहे का? म्हणलं, माझी दिंडी चुकलेली आहे, पण मला कुठं जावं हे माहीत नाही आणि माझ्याकडे पत्रकही नव्हतं, माझ्याकडे पत्ताही नव्हता आणि तो पत्ता बदलला गेलेला आहे. ते म्हणले, काय काळजी करताय, एवढं मोठं घर कशासाठी आहे? वारकरी सेवेसाठी आहे. मग त्यावेळेस त्यांनी मला तिथं झोपायला आसरा दिला आणि सकाळी उठल्यानंतर रोज गार पाण्याने आंघोळ करायचो, त्यावेळेस मला गरम पाण्याने आंघोळ करण्यास सांगितलं आणि सुंदर एवढं नाश्ता अल्पोहार करून आणि काहीतरी दक्षिणा देऊन मला त्यांनी वारीसाठी सकाळी दुसऱ्या दिवशी बाहेर पडण्यास सांगितलं. आणि ज्यावेळेस बाहेर पडत असताना त्यावेळेस त्यांच्या दरवाज्यातला बोर्ड पाहिला आणि त्या दरवाज्यावर त्यांचं नाव लिहिलेलं होतं, पांडुरंग ज्ञानेश्वर साबळे. आणि त्यावेळेस मी ते नाव वाचलं आणि त्यांचा नमस्कार केला आणि निरोप घेतला आणि दिंडीच्या शोधासाठी सकाळी परत नंबरवारी दिंडीच्या दिशेने मी
निघालो त्यावेळेस मी त्या विचाराने गहिवरलो आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. अरे कोण म्हणतं वारीच्या वाटेवर भगवान परमात्मा सहकार्य करत नाही. रात्रीचा मला अनेक प्रश्न होते, पण पांडुरंग नावाच्या व्यक्तीने माझं सगळं सहाय्य करून खऱ्या अर्थानं तोच पंढरपूरचा पांडुरंग ह्या पांडुरंग नावाच्या माणसारूपी देहरूपी येऊन एवढी सगळी सेवा पुरवतो आणि एवढी सेवा पुरवून तो सगळ्या वारकऱ्यांना किंबहुना कोणा वारकऱ्याला उपाशी ठेवत नाही. हे दुसरं तिसरं काहीच नाही, तर हे साक्षात विठ्ठलाचं दर्शन होय. अरे क्या बात आहे. वारीचा मूळ उद्देश आता हरवत चाललाय का असं वाटतं का तुम्हाला? वारीचा मूळ उद्देश संतांना अपेक्षित असणारा जो उद्देश आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं म्हणता येईल. तसं पाहायला गेलं तर आता थोडासा विचार केल्यानंतर वारी हे तसं पाहायला गेलं तर संतांना असणारा अपेक्षित जो भाव आहे तो वारीचा तो वेगळा आहे. पण आता वारी हा ट्रिप सहल असं होत चालली का आहे का असं मला तरी वाटते. पण वारी हा आत्मउद्धाराचा मार्ग आहे, संतांनी दाखवून दिलेला राजमार्ग आहे आणि ती वारी जगाच्या मालकाची आहे. का की तो करुणामय असा भगवान परमात्मा कल्याणासाठी उभा आहे. का की तुकोबराय म्हणतात, वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावीळ. जेव्हा आपल्याला कळतं ना पंढरपूरचा परमात्मा आपली वाट बघतोय, त्यावेळेस प्रत्येक वारकरी ज्या भावनेने गेला पाहिजे त्या भावनेने गेला तर भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. हा खऱ्या अर्थानं हा भाव अपेक्षित आहे. परंतु हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा भाव आहे. ह्याच्यातनं दुसऱ्या पाहायला गेलं तर बाजूने विचार केल्यानंतर हौसे गौसे नवसे सगळे वारीत येतात, सगळे येतात ते. परंतु सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी वारी आहे. म्हणून तसं स्वरूप बदललं असलं तरी पण वारी कल्याण करणारी ही वारी आहे. काय की ही वारी पंढरपूरची वारी आहे असं मला वाटतं. महाराज, संतांनी जातीभेद मोडला असं म्हणतो, पण आपण आजही त्याच्या भिंती करत चालतोय का? ह्या प्रश्नाचं खरं उत्तर पाहता 100% संतांनी जातीभेद मोडलेलाच आहे. किंबहुना संतांनी जो भक्तीचा प्रकार, भक्तीचं माध्यम जे सांगितले या जातीच्या आणि भेदाच्या पलीकडे जाऊन सांगितले. आम्ही अजून जातीपातीमध्ये अडकलोय. ते जातीपातीकडे न अडकता पुढे जाऊन त्यांनी अध्यात्म सांगितलेलं गेलंय. का की त्यांनी स्वतःचा अध्याय करून समाजाला दिलेला एक प्रशस्त मार्ग आहे. म्हणून आम्ही जातीपातीमध्ये अडकलोय, पण संत कधीच अडकले नाही. पण दुर्दैव एक सांगू का, प्रत्येक समाजाने आमच्या समाजाचा संत, आमच्या समाजाचा महंत करत करत ह्या भिंती उंच करण्याचं काम करतात का असं मनाला एक भेडसावणारा प्रश्न आहे आणि कुठेतरी खेद आहे. वारीची ऊर्जा आणि संघटन शक्ती समाज परिवर्तनासाठी पुरेशी वापरली जात नाहीये का? तसं पाहायला गेलं तर परिवर्तन हा विषय आणि समाज हा विषय, माझं असं म्हणणं आहे, मुलाने आईकडे जावं, आईने मुलाकडे जाणं योग्य ठरणार नाही. माझ्या घरी एक मोठी व्यक्ती महाराज आले आणि त्यावेळेस त्यांनी मला विनोदाने विचारलं, आई कुठे? आणि बोलता बोलता म्हणले, तू आईकडे राहतोस का आई तुझ्याकडे राहते? सध्या आधुनिकतामध्ये कलियुगामध्ये हा विचार सामान्य असला तरी खूप मोठा आहे. मला त्यांनी सांगितलं, तू आईकडे राहतोस का आई तुझ्याकडे राहतेस? पण मी सहज उत्तर बोलून गेलो, आम्ही सगळे आईकडे राहतो, आई आमच्याकडे राहत नाही. लक्षात ठेवा, वय झालं तरी आपण आईच्या खुशीतच राहणं हा आनंदाचा पर्व काळ असतो. लक्षात ठेवा. त्याच न्यायाने संत कधी समाजात येत नाही, पण समाज संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच खरं होय. म्हणून लक्षात ठेवा, परिवर्तन करण्याच्या ऐवजी संत हेच सांगतात. सध्या आता कलियुगामध्ये सगळेच जण म्हणतात परिवर्तनाची गरज आहे, परिवर्तनाची गरज आहे, परिवर्तनाची गरज आहे. मी उलटा बोलतो थोडंसं. माझं असं म्हणणं परिवर्तनाची गरज नाही. तुम्ही म्हणाल असं का बोलताय? माझं स्पष्ट मत आहे, परिवर्तनाची गरज नाही आहे. का की संतांच्या संगती गेल्यानंतर संत हेच सांगतात, त्याच्यामध्ये उत्तर देतात, अरे बाबा वर्तन नीट कर, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाहीये.
लक्षात घ्या, सध्या कोणी वर्तन नीट करत नाहीये, पण परिवर्तनाची गरज आहे असं भासवतात ते. मग ह्याच्याने समाज कितपर्यंत सुधरेल हा विषय तसा गौण आहे. म्हणून प्रत्येकाने वर्तन, माझं असं म्हणणं आहे, बापानी, मुलांनी, मुलींनी, सगळ्यांनी, प्रत्येक नागरिकाने आपलं वर्तन नीट केल्यानंतर मला आता या माध्यमातून सांगू इच्छितोय, जो रोज पेपरमध्ये येणाऱ्या नको त्या बातम्या आहेत ना, ते बंद होतील. फक्त एकच कारण आहे, वर्तन नीट करा, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. काय की आता परिवर्तन आणणाऱ्यांचीच लोक वर्तन नीट नाहीये, त्या लोकांची वर्तन नीट नाहीये, तर परिवर्तन काय होणार आहे? कसं काय येणार आहे? म्हणून समाजाला परिवर्तनाची कास धरायची असेल, समाजाचं मध्ये परिवर्तन घडवायचं असेल, तर नक्की प्रत्येकाने माझ्या ज्ञानोबरायाच्या, तुकोबरायाच्या चरणाजवळ जाऊन बसलं पाहिजे. आणि त्यांच्या चरणाजवळ जाऊन बसलो, त्यांचा आशीर्वाद घेतला तर नक्की आपल्यात बदल झाल्याशिवाय राहत नाही. आणि बदल घडवण्याचं एक सामर्थ्य म्हणजे वारीची वाटचाल आहे बरं का. लक्षात ठेवा, काही लोक म्हणतात माझ्या वाऱ्या 30 झाल्या, 40 झाल्या, 20 झाल्या, परंतु त्यांना पहा, प्रत्येक वर्षी एक वारीनंतर प्रत्येकामध्ये बदल होत असतो. उदाहरण द्यायचं म्हणलं, माझ्या दिंडीमध्ये एक फॉरेस्ट अधिकारी वारीला आले होते. मोठे फॉरेस्ट अधिकारी होते, ते सिन्नरचे होते, त्यांचं आडनाव कवडे, सिन्नरचे होते. ते रिटायर झालेले होते, पेन्शन चांगली होती, परंतु आता घरी वेळ घालवायचा, पण तो घरी वेळ जात नव्हता. म्हणून त्यांची धर्मपत्नी आमच्या तसं दिंडीमध्ये पूर्वीपारपासून येत असत, म्हणून त्यांनी वारीला यायचा निश्चय केला आणि ते माझ्या दिंडीत आले. पण आल्यानंतर त्यांचा स्वभाव एवढा रागीट होता की जेवायला बसलो तरी वाद काढणार, वाद घेणार, तंबू ठोकताना जागा नीट मिळाली नाही वाद घालणार, चाललो नाही व्यवस्थित तर वाद घालणार, सारखं चिडचिड करण्याची त्यांची वृत्ती होती. किंबहुना वेळेप्रसंगी न विषय मिळाल्यानंतरही विषयाची निवड करून वाद घालणारी ती व्यक्ती होते. लक्षात आलं का? परंतु पूर्ण वारी झाल्यानंतर त्यांनी ते परत ज्यावेळेस ते आपल्या घरी गेले आणि आपल्या घरी गेल्यानंतर त्यांचा स्वभावच तसं पाहायला चिडचिडा होता, वाद घालणारा होता, हे त्यांच्या घरच्यांना माहीत होतं. परंतु 2 महिन्यानंतर वारी झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी मला फोन केला. म्हणले, महाराज वारीमध्ये तुम्ही काय केलं? म्हणलं, मी काय केलं? मी थोडासा घाबरलो. मी काय केलं? असं का प्रश्न विचारताय? नाही तसं विचारत नाही म्हणलं. मला सांगायचं असं आहे की त्यांचा मुलगा म्हणला, महाराज माझे वडील, त्यांचा मुलगा बोलत होता, माझे वडील रिटायरमेंट नंतर घरी सारखं चिडचिड आणि भांडणं, माझ्या आईच्यावर राग काढणं, आमच्याशी वाद घालणं, असे दिवसभर ते आम्हाला टेन्शन देणारे असायचे, टेन्शन द्यायचे आणि वाद घालायचे. परंतु वारी झाल्यानंतर आल्यानंतर ते एवढे शांत झाले की महाराज ते आता संध्याकाळी देवळात जातात, हरिपाठ करतात ते, आणि सकाळी आल्यानंतर देवपूजा करतात ते, आणि दिवसभर काहीतरी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा वाचतात ते. हा बदल झालाय, तुम्ही काय केले? मला एवढंच ह्याच्यातनं सांगायचं आहे की केवढाही माणूस, लक्षात ठेवा, केवढाही माणूस विषयातीत असला तरी, केवढाही माणूस तसं पाहायला रागीट असला तरी, पण महाराज वारीच्या वाटचालीनंतर आल्यानंतर, माझ्या ज्ञानोबरायाची कृपा लाभल्यानंतर त्याच्यात बदल 100% होतो. हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेकांचा अनुभव आहे. हाच अनुभव बदलाचा आहे. यासाठी लक्षात ठेवा, वारी ही प्रशस्त राजमार्ग आहे. महाराज, वारकरी संप्रदायाचा इतिहास शालेय शिक्षणात कमी शिकवला जातोय का अजूनही? मला तर वाटतंय कमी शिकवला जातोच आहे खऱ्या अर्थानं. वारीचं महात्म्य म्हणण्यापेक्षा वारीचा मुख्य हेतू, वारी कशी चालते, वारीचं स्वरूप काय, हे पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातनं खरं पाहायला गेलं तर शालेय जीवनामध्ये प्रत्येकाला कळालं पाहिजे असं माझे व्यक्तिगत मत आहे. सध्या कालांतराने तसं पाहायला गेलं तर एक प्रकर्षाने जाणीव होते. एकदा मी आमच्या पुणे शहरातल्या एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये मी एकदा प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो, आणि मी त्या शाळेत विचारलं,
एक हिंदू संस्कृतीचा एक पाईक असल्यामुळं त्यावेळेस मुलांना विचारलं, अरे बाबा आपल्याला दूध कोण देतो, आपल्याला दूध कोण देते, असा मी एक सहज आणि सोप्पा मिश्किल प्रश्न विचारला होता. पण पोरं सहज उत्तर दिले, आम्हाला दूध आमच्या घरी भैया गवळी देतो, असं सहज उत्तर पोरं म्हणाली. परंतु त्यावेळेस मला अपेक्षित उत्तर होतं की दूध ही आमची गोमाता देते. मला ह्या दृष्टांतातनं एवढंच सांगायचंय की त्या मुलांपर्यंत आम्ही माझे ज्ञानोबराय तुकोबराय, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा विचार देण्यासाठी आम्ही कमी पडलेलो आहोत. तिथपर्यंत आम्ही पोहोचत नाहीये. लक्षात ठेवा, मुलांना गोमाता दूध देते हे विसर पडलेला आहे आणि गवळी दूध देतो, भैया दूध देतो ह्याची आठवण राहिली. याचा अर्थ आपण शिकवणीला कुठेतरी कमी पडलोय. याचाच एक आधार घेत माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा विचार, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा अनुभव, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांचं जीवन चरित्र हे पाठ्यपुस्तकामध्ये तसं जास्त स्वरूपामध्ये येऊन खऱ्या अर्थानं या संतांचं आजच्या पिढीला एक यथार्थ ज्ञान देण्यासाठी पाठ्यक्रमामध्ये हे सगळं चरित्र यावं असं माझं व्यक्तिमत आहे. अगदी खरं आहे. आता महाराज आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. नक्की. मी अगदीच तुम्हाला एक 4-5 प्रश्न विचारेल, मला फक्त त्याची उत्तरं द्या लवकर आणि मग झालं, म्हणजे हे शेवटचे 5 प्रश्न आहेत. नक्की. तर एक शब्दात वारी. आत्मउद्धार. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला सर्वात मोठा संदेश. या जगाच्या मालकाच्या चरणावर लिहून होऊन कृतार्थ जीवन जगा. वारीतील सर्वात आवडता क्षण. रिंगण झाल्यानंतर ब्रह्मनादाच्या अनुभूती घेऊन माझ्या ज्ञानोबरायचं दर्शन करणं. वा वा वा. आजच्या युवकांना एका वाक्यात संदेश. आपल्याला मिळालेलं जीवनाचं कृतार्थ करण्यासाठी संतांच्या ठिकाणी लोटांगण घ्या. बर. आणि आता एक शेवटचा प्रश्न आहे, हा रॅपिड फायर नाही आहे, तर तुमच्याकडनं म्हणजे तुम्ही अगदी खूप सुंदरच उत्तर द्याल त्याच्याबद्दल काही आम्हाला डाऊट नाही. तर प्रश्न असा आहे की विठ्ठल म्हणजे तुमच्यासाठी काय? खूप भावनिक प्रश्न विचारलाय. मी एवढंच सांगेल, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुकोबराय बोलतात, तीच अनुभूती मी घेतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, कधी विठ्ठलाची एक देखलिया. मी भगवान परमात्म्याला विनंती करेल, पुढचा जन्म असेल की नाही मला माहीत नाही, पुढचा जन्म मिळाल्यानंतर ज्ञानोबराय आणि तुकोबरायच्या सहवासातून तुझी वारी घडावी आणि तुझ्या वारीतनं तुझं दर्शन व्हावं आणि तुझी सेवा घडावी, एवढंच मी मागणं मानेन. आणि तुम्ही जसं म्हटलात ना, तुमच्यासाठी विठ्ठल काय, तर एवढंच म्हणेल, विठ्ठल हे आमच्यासाठी किंवा माझ्यासाठी माझा प्राण आणि श्वास आहे. क्या बात आहे. खूप छान. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज खरंच म्हणजे एवढा वेळात वेळ काढून महाराज इथे मारगप्पाच्या यांनी आमच्याकडे आले आणि पॉडकास्टमध्ये खूप चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी आज मार्गदर्शन केलं. त्याबद्दल टीम मारगप्पाकडून मी महाराजांचे खूप म्हणजे आभार मानतो आणि आमच्या टीमकडून एक छोटीशी महाराजांना. पुंडलिकावरती हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वारी ही केवळ यात्रा नाही, तर संतांनी दिलेला समता, सेवा आणि भक्तीचा जिवंत संदेश आहे. गणेश महाराज, आज आपण वारीचा इतिहास आणि त्यामागचा खरा उद्देश अतिशय सुंदरपणे उलगडून सांगितला. त्याबद्दल मनपूर्वक आभार. मित्रांनो, तुमच्या मते वारी ही भक्ती आहे की सामाजिक क्रांती? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. ज्ञानोबा माऊली तुकाराम.